नमस्कार, मी सद्दाम सिंगुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. शहापूर पोलीस ठाणे हद्दीत कोरोची येथील धनगरमाळ परिसरात अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून तब्बल 1,65,800 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नाझिया राहिल ठगरी, वय 39 वर्षे, या मार्टजवळ धनगरमाळ, कोरोची, ता हातकणंगले येथे वास्तव्यास आहेत. दिनांक 16 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 ते 17 मे 2026 रोजी सायंकाळी 7:45 या कालावधीत त्यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यानंतर घरातील लाकडी कपाटातील ड्रॉवरमधून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 1,65,800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याचे कानातील टॉप्स, गुमटे, चेन, पॅडल तसेच विविध चांदीचे दागिने आणि रोख 5,000 रुपयांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विभाग, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार तसेच पोलीस उपनिरीक्षक कुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 251/2024 नुसार भारतीय दंडविधान कलम 305 अ, 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक दरेकर करीत आहेत.